मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा ही सत्यासाठी डबा घेऊन चाललेली असते। ती आता जिथे गाड्या उभ्या असतात ना तिथे येते, परंतु सत्या तिथे कुठेही नसतो। म्हणून ती आता एका त्याच्या मित्राला विचारते की काय हो भाऊजी, यांना कुठे भाडं आलं म्हणून ते गेलेत का? तेव्हा सत्या दादा का दिसला नाही असं आता तो त्याचा मित्र म्हणतो। मग मीरा ठीक आहे असं म्हणते आणि पुढे पुढे जाते। तर आता मीरा पुन्हा एकदा त्या दोन्ही मित्रांना विचारते, काय हो भाऊजी, यांना भाडं आलं म्हणून ते गेलेत का? मी त्यांचा डबा देण्यासाठी इथे आले होते। तेव्हा ते दोघेही मित्र म्हणतात, काय? अहो, सत्यदादाला गाडी तरी कुठे मिळाली आहे अजून? बिचारा वणवण करतोय गाडी भेटण्यासाठी किंवा एखादी नोकरी शोधण्यासाठी। हे ऐकून मीराला आता खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा मीराला आठवतं की होळीच्या दिवशी सत्या म्हणाला होता, माझ्याकडे एक नाही तर 3-3 गाड्या आहे, फक्त माझं मन समाधान व्हावं यासाठी। पण प्रत्यक्षात असं काहीच नाही। आता मीराला समजलेलं असतं, त्यामुळे ती जरा टेन्शनमध्ये येते, परंतु असं त्याच्या मित्रांना दाखवत नाही की मला हे माहीत नव्हतं म्हणून। ती म्हणते, बरं ठीक आहे, मी जाते हां। तर दुसरीकडे रिया त्या कॅफेमध्ये आल्यामुळे आता रवीने तिच्यासाठी रेड वेल्वेट केक बनवलेला असतो। तेव्हा आता तो केक बनवताना त्याच्या मनात रियाचेच विचार सुरू असतात। तेव्हा त्याला आठवतं, एके दिवशी जेव्हा मी तिच्यासाठी हा रेड वेल्वेट केक बनवला होता तेव्हा हा कपल केक आहे का असं तिने विचारलं होतं। तेव्हा त्याला कॉन्ट्रास्ट मिळाला, कपल केक होतं असं मी तिला सांगितलं होतं। आणि तसाच सेम केक यावेळी सुद्धा रवीने तिच्यासाठी बनवलेला असतो। मग इकडे रिया ही खूपच एक्साइट असते की कधी एकदा रवी येईल आणि माझ्यासाठी तो फेवरेट केकसुद्धा आणेल। तो केक तिच्यासाठी त्याने बनवलेला असतो, परंतु आता तो दुसऱ्या वेटरकडे देतो। मग त्या केककडे रिया ही पाहतच राहते आणि मग त्यानंतर तिला वाटतं की माझा रवीच केक घेऊन आलाय, म्हणून ती त्याच्याकडे पाहते तर तो दुसराच वेटर असतो। तेव्हा आता लगेचच रियाचा चेहरा पडतो। मग आता सॉरी हा मॅडम, रवी सर बिझी आहेत असं तो वेटर म्हणतो आणि लगेचच तिथून जातो। तर रियाच्या डोळ्यात पाणी येत। तेव्हा त्या केककडे पाहतच तिच्या मनात आता खूप काही येतं की रवी मला तोंड सुद्धा दाखवणार नाही की काही। तो बाहेर आला तर मला एकदा त्याला पाहता येईल, परंतु आता रवी बाहेरच आलेला नसतो। रियाचं मन आता खूपच दुखतं। मग आता ती रडत रडतच तिथे असणारी सुरी घेते आणि तो केक अर्धा अर्धा करते आणि मग त्यानंतर वेटरला बोलवत लगेचच म्हणते की हा अर्धा केक आहे ना तो पार्सल करा आणि अर्धा केक आहे ना तो लगेचच तुम्ही शेफ रवी यांना द्या। तेव्हा तो वेटर ठीक आहे असं म्हणतो। दुसरीकडे मीराच्या हातात तसाच अजूनही सत्याचा तो डबा असतो। मग आता तिला विश्वासच बसत नसतो की सत्या माझ्याबरोबर खोटं बोललाय। म्हणूनच ती म्हणते की नाही नाही, काहीतरी गडबड आहे, मी यांनाच फोन करून विचारते असं म्हणून ती सत्याला फोन करते आणि विचारते, काय हो कुठे आहात? तेव्हा आता तो म्हणतो की हे काय, मी गॅरेजलाच चालू आहे गाडी आणायला। मग आता मीरा ठीक आहे असं म्हणते आणि लगेचच फोन ठेवते। सत्याने आता फोन ठेवल्यानंतर त्याला वाईट वाटतं की मीराबरोबर आपण खोटं बोललो, तरीही तो तसाच आता गॅरेजच्या दिशेने निघतो। तर आता दुसरीकडे तो वेटर आतमध्ये येतो आणि म्हणतो, रवी सर हे पहा, रिया मॅडमने हा केक तुमच्यासाठी पुन्हा पाठवलाय। मग आता रवी काही उत्तर न देता गुपचूपच तो केक घेतो। मग तेवढ्यातच आता रियाचा त्याला मेसेज येतो की मी माझ्या वाट्याचं प्रेम तुला दिलंय, आता तुला मला प्रेम द्यायचं की नाही हे तू तुझं ठरव। तरीही आता त्यावर तो काहीही उत्तर देत नाही, फोन तसाच खिशामध्ये ठेवतो। तर इकडे रिया अजूनही बाहेर बसलेली असते, कारण तो केक अजूनही पार्सल आलेलं नसतं। मग आता लगेचच काही वेळाने तो वेटर तो केक घेऊन येतो आणि रियाकडे देतो। तेव्हा आता त्या केककडे पाहत लगेचच रियाला पुन्हा एकदा रवीची आठवण होते आणि ती त्या केकचा किस घेते। तर दुसरीकडे आता सत्या हा त्याच्या मित्राकडे येतो गॅरेजवर। तेथे त्याचा मित्र हा गाडी नीट करत असतो। तेव्हा ए जिगऱ्या, काय चाललंय तुझं असं सत्या विचार। मग आता त्याचा मित्र पटकन काही त्याच्याबरोबर बोलत नाही। तेव्हा सत्या त्याला हात लावतो आणि विचारतो, अरे भावा काय चाललंय तुझं, ऐक ना, अरे मला तुझ्या गॅरेजमध्ये काही काम मिळेल का? तेव्हा त्याचा मित्र काहीच बोलत नाही, एकदम गप्प गप्प राहतो। तेव्हा तो एवढा शांत का बसला हा सत्याला आता प्रश्नच पडतो। मग पुढे आता सत्या म्हणतो, तुझ्या गॅरेजमध्ये आलेल्या सर्व गाड्यांना मी रिपेअर करेल आणि माझं काम सुद्धा एक नंबर आहे, उगीचच तुम्ही नाही मला डॉक्टर म्हणत असं म्हणून सत्या आता लगेचच त्याच्या मित्राला विचारतो की बोलणार रे, देशील ना तू काम? मग त्याचा मित्र आता एकदमच गप्प होतो, कारण त्याला आठवतं की कशा प्रकारे मी माझ्या मित्राला म्हणजे सत्याला मदत केली, तर सुजित कुमारच्या माणसांनी येऊन मला कशा
अशा प्रकारे धमकी दिली की सत्याला अजिबात कोणतीही मदत करायची नाही. तेव्हा सत्या विचारतो, अरे बोल ना भावा, काय देतोस ना काम तुझ्या गॅरेजमध्ये? मग आता लगेचच त्याचा मित्र म्हणतो, अरे भावा, आपल्या गॅरेजमध्ये तरी कुठे एवढं काम आहे, एवढ्या गाड्या तरी कुठे येतात रिपेअरिंगला, तू दुसरं काम शोधलं ना तर बरं होईल, मला जायचंय, मी निघतो, असं म्हणून लगेचच तो ती गाडी पुन्हा बंद करतो आणि जायला निघतो. त्याचा मित्र आता जरा घाबरलेला असतो, म्हणूनच आता सत्या म्हणतो की काहीतरी गडबड असेल नक्की. तो मित्र आता तेथून गेल्यानंतर सत्या आपल्या एकदम टेन्शनमध्ये असतो, त्याला काय करावं सुचत नाही. तेवढ्यातच आता मीरा तेथे येते आणि सत्याला विचारते, कुठे आहे गाडी? तेव्हा लगेचच आता सत्या म्हणतो, तू इथे काय करतेस? मग आता लगेचच, आज पहिला दिवस आहे, भाड्याची गाडी असेल तर काय झालं, पण तुमच्यासाठी ती नवीनच आहे ना, असं मीरा म्हणते. अहो, पूजा करायला हवी ना. मग आता सत्या खोटं बोलतो की मला गाडी मिळाली आहे, परंतु कसं आहे ना, गाडीची तब्येत जरा खराब आहे, त्यामुळे तिला ना जरा सर्व्हिस करावी लागेल आणि त्याला जरा टाइमच लागेल बघ. एक काम कर ना, तू जा घरी, मी करेल पूजा, असं म्हणून सत्या तिला घरी जायला सांगतो. तेव्हा आता मीरा म्हणते की अहो, किती खोटं बोलाल, कारण मला सगळं काही समजलं आहे, मला काही सांगाल का नक्की काय झालंय ते? मग आता लगेचच सत्या म्हणतो, त्या सुजित कुमारने अख्ख्या सांगलीमध्ये बोबाटा केलाय, जो कोणी मला काम देईल, गाडी देईल, तर त्याची अख्ख्या सांगलीमध्ये वाट लावून टाकेल आणि त्यालाच घाबरून कोणीही मला काम देत नाहीये किंवा गाडीसुद्धा देत नाहीये, असं सत्य तो मीराला सांगतो. मग आता लगेचच मीरा म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण सुजित कुमारना एक नंबरचा नालायक माणूस आहे आणि आपल्याला त्रास देण्यासाठी तो काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो, तुम्ही अजिबात धीर सोडायचा नाही, असं ती सत्याला समजावते. तेव्हा आता मीराची साथ असल्यामुळे आता सत्य म्हणतो, ठीक आहे. मग आता मीरा जरा टेन्शनमध्ये येते आणि मनातच विचार करू लागते की त्या सुजित कुमारला ना मला आता जाब विचारायलाच हवा, कारण तो माझ्या घरच्यांना तरी असं फसवू शकत नाही. त्यानंतर मीरा आता लगेचच सुजित कुमारला भेटायला जाणार असते, पण ती यावेळी सत्याला काहीच सांगणार नसते. तर दुसरीकडे आता निरूपा म्हणते, सर्व प्लॅन फसला माझा, कारण मी काय ठरवलं होतं की माझ्या रवीचं एखाद्या मोठ्या बापाच्या मुलीबरोबर लग्न लावून देईल, म्हणजे तो बाप ना माझ्या रवीला एक मोठं हॉटेल काढेल आणि तो त्याचा चांगला व्यवसाय करेल, परंतु या रियाबरोबर मैत्री करण्याचं त्याचं कुठून डोक्यात आलं काय माहीत. आणि ही देविका, तिला पार्लर उघडण्यासाठी मी 10 लाख रुपये दिले, पण आता ही तर लक्षच देत नाही. पंकजला सुद्धा नोकरी नाही आणि आली तर टिकवता येत नाही. त्या पनवतीची गाडी सुद्धा गेली. आता 17 लाखाचं कर्ज आहे माझ्या डोक्यावर आणि घरामध्ये तर 17 भानगडी. आता काय करावं कळत नाही. जर घर हातातनं गेलं ना तर काही खरं नाही, सर्वजण गळाच घोटतील माझा, अशी निरूपाला भीती वाटू लागते. तर आता तेवढ्यातच देविकाच्या मोबाईलवर एक फोन येत असतो. तेव्हा आता हा देविकाचा फोनसुद्धा इथेच आहे की काय, असं निरूपा आता मनातच म्हणते आणि तो फोन उचलणार असते. तेवढ्यातच देविका धावत येते आणि लगेच तो कॉल पाहते आणि म्हणते, हा तर ब्रोच्या मॅनेजरचा फोन आहे, परंतु आता तो तर कोमात आहे. म्हटल्यानंतर हे मला का कॉल करत असतील असा प्रश्न आता देविकाला पडतो. मग आता ती कसाबसा तो फोनच कट करते. त्यानंतर कोणी फोन केलाय तुला? अगं उचलायचा ना, असं निरूपा म्हणते. घरनं फोन आलाय का तुला? तेव्हा ती म्हणते, हो माझ्या भावाचा असेल, जाऊ द्यात. मग आता उचलायचा ना, फोन घ्यायचा ना, असं निरूपा म्हणते. तेव्हा देविका म्हणते, नको जाऊ दे, मला खूप कामं आहेत ऑलरेडी आणि मी नंतर बोलेल त्यांच्याबरोबर, आता मला जरा निघायचंय बाहेर, मी आलेच हा, असं म्हणून ती लगेचच आता तेथून जाते. तर निरूपा आता खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहते, कारण हिचं काय चाललंय ना निरूपाला थांग पत्ताच नसतो. इकडे आता देविका ही रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर तो मोबाईल बेडवर टाकते आणि जरा आतमध्ये जाते. तिकडे गेल्यानंतर आता पुन्हा एकदा फोनची रिंग वाजू लागते. तेव्हा फोनची रिंग सारखी सारखी वाजतीये हे बघून आता निरूपा मनात विचार करू लागते की हिचा फोन तर पुन्हा वाजतोय, हिला वेळ नाही आहे फोन उचलायला, पण माझ्याकडे आहे ना वेळ, आणि भावाने जर फोन केला असेल तर, असं म्हणून निरूपा आता गालातच हसते. मग आता ती म्हणते, मी तर बोलू शकते ना फोनवर, असं म्हणून लगेचच ती आता तिच्या रूमकडे जाते. रूममध्ये गेल्यानंतर आता फोन उचलू की नको असं निरूपाला आता होत असतं. तेव्हा लगेचच ती आता आतमध्ये पाहते. तर आता
मग त्यानंतर आता फोन रिसीव्ह केल्यावर आता हॅलो असं ती म्हणते. तेव्हा लगेचच आता हॅलो इथे देविका आहे का असं तो समोरचा माणूस विचारतो. तेव्हा आता देविका जरा आवर्ती आतमध्ये बोला ना, आहे माझ्याबरोबर बोला असं आता लगेचच निरूपा म्हणते. तुम्ही कोण असंही प्रश्न सारखं सारखं करते. तेव्हा मी अगदी तिच्या जवळचा माणूस असल्याचं तो आता माणूस सांगू लागतो. तेव्हा आता जवळचा माणूस म्हटल्यानंतर अगदी जवळचा म्हणजे हा भाऊच असू शकतो असं आता निरूपाला वाटतं. तेव्हा तुम्ही तिचा भाऊच का असं लगेचच आता निरूपा विचारते. तेव्हा हो हो तिच्याकडे फोन द्या ना किंवा तिला फोन करायला सांगा असं आता निरूपाला सांगण्यात येतं. तेव्हा आता निरूपा हो असं म्हणते आणि फोन ठेवते. तर आता फोन ठेवल्यानंतर निरूपा खूपच खुश होते, कारण आता लगेच ती म्हणते की आता इकडे जर तिचा भाऊ वगैरे आला ना तर मी देविकाला सांगणार आहे की तुझ्या भावाकडनं जरा पैसे माग, म्हणजे हा कर्जाचा डोंगर तरी कमी होईल असं म्हणून आता निरूपाच्या तोंडाला पैशामुळे पाणी सुटतं. तर आता तो माणूस जरा रागातच असतो. इकडे निरूपाने आता फोनसुद्धा रिसीव केलेला ते देविकाला सुद्धा माहीत नसतं, म्हणूनच ती आता पटकन त्या रूममधून बाहेर जाते. इकडे मीरा ही आता सुजित कुमारच्या घरी येते, तर चंदाबाई फोन वगैरे काढत असते. तेव्हा आता लगेचच मीरा चंदाबाईला म्हणते की ऐका ना ताई, सुजित कुमार कुठे आहे. तेव्हा ते माहीत नाही कुठे आहे, परंतु ताईसाहेब आहेत फक्त घरामध्ये असं लगेचच चंदा सांगते. मग आता ताईसाहेब आहेत ना, त्यांना मग बोलवा इकडे, त्यांना सांगा की मीरा गायकवाडला बोलायचं आहे तुमच्याबरोबर असं आता मीरा सांगते. मग आता तर त्या लगेच नाही येऊ शकत, कारण फेशियल करायला एक बाई आल्या आहेत ना, त्यामुळे त्या जरा बिझी आहेत असं लगेचच चंदाबाई सांगते. मग तेवढ्यातच तिथे आता सुजित कुमार येतो आणि ओ चंदाबाई असं पाहुण्यांना उभं ठेवतात का हो. अहो आपल्या घरामध्ये आले आहेत म्हटल्यानंतर पाणी वगैरे द्या त्यांना जरा. अहो तुम्हाला माहीत आहेत का ह्या नक्की कोण आहेत. ह्या तर माझ्या स्वप्नातली परी आहेत आणि आली आहे सुजित कुमारच्या दारी असं म्हणून आता तो मीराला पुन्हा एकदा फ्लर्ट करतो. मग आता मीराला खूपच राग आलेला असतो, ती मात्र काहीच बोलत नाही, एकदम चिडूनच त्याच्याकडे पाहते. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो अगं मीरा आता तू येणार, मग मला अगोदरच सांगायचं ना जरा, मग तुझ्या आईच्या फुलांच्या दुकानातून मोठा फुलांचा हार सुद्धा आणला असता आणि माझ्या दरवाजावर सुद्धा लावला असता, आणि तू ना नेहमी असंच करते असं लाडातच सुजित कुमार म्हणत असतो. तेव्हा चंदाबाईला सुद्धा खूप राग येतो. मग आता का नाही सांगितलं तू येणार आहेस म्हणून असं सुजित कुमार खूप लाडाने प्रेमाने म्हणत असतो. तेव्हा मीराच्या मात्र तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा सुजित कुमार म्हणतो अरे बापरे असं आहे काय, म्हणजे ही परी सरप्राईज द्यायला आली आहे का. आता असू दे हां, हरकत नाही. आता मला सांग कशी काय आलीस, तुला कंटाळा आला का या सत्यजितराव दाढीवाल्याचा. तरीही तू खूप दिवस सहन केलं आणि मला वाटलं अगोदरच येशील, पण काही हरकत नाही, उशिरा का होईना आता तू माझ्या घरी आलीस आणि हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा मीरा अजूनच रागात त्याच्याकडे पाहत राहते. त्यानंतर सुजित कुमार म्हणतो आज सुजित कुमारला झालाय आनंदी आनंद, कारण त्याची मीरा आली आहे त्याच्या दारी. सुजित कुमारची परी असं म्हणून तो तिला आता लगेचच त्रास देऊ लागतो. तर मीरा एक शब्द सुद्धा त्याच्याबरोबर बोलत नसते. त्यानंतर आता तो चंदाकडे मागे पाहतो, तर ती लगेचच तिथून जाते, पण तिलाही त्याचा खूप राग आलेला असतो. तेव्हा आता मीरा ही रागातच त्याला म्हणते गप्पा बस हा सुजित कुमार, अरे तू समजतोस कोण स्वतःला जास्त, तुझी हिंमतच कशी झाली रे यांच्याबरोबर असं वागण्याची. मग आता लगेचच तो मोठ्याने म्हणतो अरे बाबा, कारण आता मला तू असं म्हणते आणि त्या दाढीवाल्याला ते असं म्हणणार का तू, असं म्हणून आता असू दे काही हरकत नाही, आणि आपल्या माणसाला अरे म्हटलं तरी चालतं. बरं आता हे बाजूला राहू दे, पण तू काय म्हणत होतीस, तर तुमच्या ह्यांच्याबरोबर मी असं कसं केलं हो ना. नाही पण मलाच कळत नाही मी नेमकं केलं तरी काय. अगं सांग ना डार्लिंग असं लाडातच तो येत म्हणत असतो. मग आता मीरा अजूनच चिडते. तेव्हा तो म्हणतो अगं सांग डार्लिंग मी नक्की काय चूक केली आहे ती. अगं माझ्यापासून तुला हिरवून तो सत्या चुकीचा वागलाय. तेव्हा आता मीराच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती रागातच म्हणते की तू ना आता खूप बोलायला लागला आहेस हां. अरे आम्ही ऐकून घेतो, याचा अर्थ असा नाही की तू
काही पण बोलशील आणि कसाही वागशील. मग आता लगेचच सुजित कुमार म्हणतो, बरोबर आहे, मी तुमचं ऐकून घ्यायचंच आणि मला जे ऐकायचं आहे ना तेच मी ऐकणार तुमचं, समजलं. असं म्हणून आता लगेचच सुजित कुमार पैशांची भाषा करू लागतो. त्यानंतर मी असं का म्हणालो सांग बरं, असं सुजित कुमार विचारतो. मीरा अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. मग आता लगेचच सुजित कुमार म्हणतो, तू जरी माझी असलीस ना तरीही तुझ्या घरचे माझे देणेकरी आहेत. आता तुझं जे घर आहे ते तुझ्या सासू सासऱ्यांचं, तुझ्या नवऱ्याचं, आणि आता तेच घर थोड्या दिवसांनी माझं होणार आहे. आणि एकदा का ते घर माझं झालं की ते घर तू तुझं आहेस असं सुद्धा सांगू शकतेस, असं सुजित कुमार आता मीराला म्हणतो. तेव्हा मीरा अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. ते घर फक्त आणि फक्त तुझं असणार, बाकीच्या सर्वांना मी असं लाथ मारणार आणि हाकलून देणार, असं तो म्हणतो. तेव्हा मीरा अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. तेव्हा मीरा आता त्याच्या अंगावर धावूनच जाते आणि म्हणते की हे तू बरोबर करत नाही सुजित कुमार, अरे तुझ्यामुळे यांना काम मिळेना झाले. तेव्हा सुजित कुमार रागातच म्हणतो की मिळणारच नाही, आता दे बरं टाळी, असं म्हणून तो तिला टाळी द्यायला सांगतो हातावर. तेव्हा मीरा रागातच त्याच्याकडे पाहते. मग आता तो तिचा हात पकडतो आणि म्हणतो, अगं दे ना टाळी. तेव्हा ती हात झिडकारत चल असं म्हणते. मग आता त्यानंतर सुजित कुमार म्हणतो, हा तुझा जो माज आहे ना माज, तोच तुझ्या त्या सत्यामध्ये आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर सुद्धा असाच वागायला पाहिजे. आणि आत्ता मी तुला फायनल सांगतोय की त्याला सांगलीमध्ये कुणीही काम देणार नाही. तेव्हा आता मीराला मोठा धक्का बसतो, पण ती स्वतःला कशीबशी सावरते आणि म्हणते असं काहीही होणार नाही, कारण कुणीही आडवं आलं ना तरीही नशिबात जे असतं ना ते मिळतंच. आता तू बघतच राहा मी यांना कसं काम शोधून देते. तेव्हा सुजित कुमार तिच्याकडे आता धक्क्यानेच पाहतो आणि मग नंतर हसतो. तेवढ्यातच आता देविका दार उघडते आणि समोर पाहते तर मीरा आणि सुजित कुमार असतात. तेव्हा आता देविका पटकन दार बंद करते आणि घाबरूनच म्हणते, बापरे ही इकडे काय करतीये. मग आता मीराला देविका बाहेरच येत नाही. तेव्हा ती मनात म्हणते की हा बहुतेक तोच माणूस आहे, त्याच्याकडेच घर गहाण आहे असं वाटतंय. आणि आता मी इथे फेशियल करायला आले होते, हे कुणाला कळायला नको, नाहीतर उगीच माझी वाट लागेल, असं देविका मनातच म्हणते. त्यानंतर आता लगेचच सुजित कुमार म्हणतो, मीरा जर तू माझ्याबरोबर लग्न केलं असतंस तर आपण दोघांनी मिळून त्या सत्याला बाहेर काढलंच असतं. तेव्हा देविका हे सगळं ऐकते आणि तिला आता खूप मोठा धक्काच बसतो. ती आता लगेचच आश्चर्याने त्या दोघांकडे पाहू लागते. तर इकडे सुजित कुमार म्हणतो, आता काय झालंय ना, आता मला त्याला एकट्यालाच असं घरातून बाहेर काढावं लागणार आहे. तेव्हा मीरा अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. मग त्यानंतर सुजित कुमार अगदी मीराला म्हणतो की बघ आता तुझी त्या सत्याबरोबर लग्न करून काय अवस्था झालीये ग. मी तुला अजूनही सांगतोय, परी ग परी, आता तरी हो माझी, असा डायलॉग तो पुन्हा पुन्हा मारतो. पण नाही ना, तुझी पाटी कोरी ती कोरी, आणि म्हणूनच तुझ्या नशिबी आलाय तो भिकारी, असं सत्याला भिकारी म्हणत आता सुजित कुमार हा अपमान करत असतो. तर आपल्या सत्याचा अपमान होतोय हे मीराला अजिबात सहन होत नसतं. ती डोळे वटारूनच त्याच्याकडे पाहते. तर आता देविका ही मनातच विचार करते की हा जो काही नजारा मी पाहिलाय ना त्यामुळे खरंच मज्जा आली, मला तर खूप आनंद झाला, असं म्हणून लगेचच ती आता दोघांकडे पाहते. तर इकडे आता मीरा म्हणते की सुजित कुमार तू विसरू नकोस, तू आज हा जो काही माज करतोस ना माज, आता ना फक्त तू दिवस मोजायला सुरुवात कर, असं म्हणून ती चुटक्या वाजवते. मग आता ती म्हणते की दिवस मोजायला तू फक्त सुरुवात कर, माझा नवरा ना लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि यशस्वी होऊन सुद्धा दाखवतील, असं म्हणून ती चॅलेंज करते. तर इकडे देविकाला मोठा धक्काच बसतो. तर आता मीरा ही रागातच तेथून जाते. तेव्हा आता सुजित कुमार हा रागातच विचारतो, बापरे एवढा माज, आता बघतोच मी हिच्या नवऱ्याला ना कोण काम देते अख्ख्या सांगलीमध्ये, असं म्हणून आता तो खूपच हसत असतो. तेव्हा देविका सुद्धा आता इकडे हसत असते आणि म्हणते की काहीतरी आता करायलाच हवं, असं म्हणून ती आता सुजित कुमार बरोबर बोलणार असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या हा बिचारा आपला काम शोधतच निघालेला असतो, परंतु अजूनही त्याला काम मिळालेलं नसतं. तेव्हा सुजित कुमार त्याच्या माणसांसमवेत आता सत्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की तुझी बायको आली होती,
तुझी तक्रार घेऊन, म्हणजे तुला काम मिळत नाही ना सांगलीमध्ये म्हणून. अरे ती ना तुझ्यासाठी कामाची भीक मागायला आली होती. तेव्हा सत्या अजूनच चिडतो. मग मी म्हटलं भीक मागतीये तर भीक देऊ या भिकाऱ्याला, असं म्हणून तो सत्याचा हात हातात घेतो आणि लगेचच त्याच्या हातावर 4-5 नाणी टाकतो. तेव्हा सत्याला खूपच वाईट वाटतं. तर आता दुसरीकडे मीराही घरी जाते. तेव्हा देविका, पंकज, निरूपा तेथेच हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता कुठे गेली होती ग, असं निरूपा तिचा हात पकडत तिला विचारते. तेव्हा ते जरा काम होतं म्हणून बाहेर गेल्याचं आता मीरा म्हणते. तेव्हा तुझं काम होतं का, तू कामाची भीक मागायला गेली होतीस, असं देविका विचारते. तेव्हा मीरा आता देविकाकडे खूप वेळ पाहतच राहते. तर देविका आता हसतच तिच्याकडे पाहत असते, कारण तिला माहीत असतं की देविकानेच आग लावली असेल, म्हणूनच ती एवढ्या मोठ्या तोऱ्याने बोलतीये. तर आता मीराला तिचा खूप राग येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.